मुलांनो, सगळ्या गोष्टी करत असताना सेल्फ स्टडी ही अत्यंत महत्वाची आहे. सेल्फ स्टडी करत असताना तुम्हा लोकांनी काय केलं पाहिजे की आपण जे काही वाचन करतो अर्ध्या तासानंतर त्याचं रिकॉलेशन करून त्याचे पॉइंट्स आपण काढले पाहिजे. त्या पॉइंट्स नुसार आपण अभ्यास केला पाहिजे. आपण आठवडाभर जो काही अभ्यास केला आहे त्या आठवड्याभराचा अभ्यास म्हणजेच सोमवार ते शनिवार किंवा सोमवार ते शुक्रवार, तर या अभ्यासाचं रिव्हिजन सॅटरडे संडे मध्ये केलं पाहिजे. जर तुमची सेल्फ स्टडी असेल तर तुम्ही स्पर्धेत कधीच मागे पडणार नाही. पण तुमची सेल्फ स्टडी नाही, फक्त ट्युशनवाला शिकवतोय, शाळेतले सर शिकवतात, शाळेतल्या मॅडम शिकवत आहेत, तेवढ्याच याच्यावर आपण जर राहत असेल तर आपण स्पर्धेत उभे सुद्धा होणार नाही. आपल्याला स्पर्धा सुद्धा करता येणार नाही इतरांशी. तर म्हणून स्पर्धेमध्ये अव्वल यायचं असेल, तुम्हाला जर जीवनात खूप प्रगती करायची असेल तर सर्वात सोपा मार्ग सेल्फ स्टडी करणे. सेल्फ स्टडी म्हणजे स्वतःहून केलेला अभ्यास. स्वतःहून जितका अभ्यास कराल तितकं चांगलं आणि तितके जास्त प्रश्न तुमच्या मनात उपस्थित होतील आणि प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण प्रयत्नात राहू. परंतु आपण सेल्फ स्टडीचा विचारच जर नाही केला तर मग कसं? जनरली काय होतं की 10वी 12वीत गेल्यानंतर आपण सेल्फ स्टडीचा विचार करतो, पण तिथपर्यंत जे बेसिक आहे ते 9वी पर्यंत होऊन जातं ना. 5वी ते 9वी तुमचा बेस किती पक्का आहे, तुमचं बेसिक किती पक्का आहे यावरच तुमचा पुढचा अभ्यास डिपेंड करतो. एकाएकी 10वीत आणि 12वीत तुम्ही हुशार होणार नाही. तुम्हाला सुरुवातीपासूनच हळूहळू तयारी करत जावी लागेल. म्हणजे कुठल्याही स्पर्धेमध्ये जगातल्या जे काही टॉपवर येणारी लोक आहे ते एकाएकी टॉपवर येत नाही, तर त्यांचा कितीतरी वर्षापासूनचा त्या गोष्टीचा सराव असतो आणि थोडं करत करत ते कितीतरी वर्षानंतर त्या टॉप पोझिशनला जातात. यातून आपण हीच गोष्ट समजून घेतलं पाहिजे की आपण 4थी 5वी पासनं सेल्फ स्टडीच्या मागे लागलं पाहिजे आणि सेल्फ स्टडी ही केलीच पाहिजे. शिकवणारा शिक्षक तुम्हाला पूर्ण डीप मध्ये जाऊन किंवा डेप्थ मध्ये जाऊन पूर्ण एंड पर्यंत शिकवेल याची काहीच गॅरंटी नाही. JEE ऍडव्हान्स, JEE मेन्स, त्यानंतर नीट, त्यानंतर UPSC, MPSC, जितक्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत या सगळ्या एक्झाम मध्ये कोणी तुम्हाला शिकवत नाही, फक्त बेसिक आयडियाज क्लिअर करून देतात. पण आपल्याला सेल्फ स्टडीची जर सवय असेल तर आपण डीप मध्ये जाऊन अभ्यास जर केला तर आपल्या आयडियाज क्लिअर करू शकतो आणि चांगल्या शिक्षक लोकांकडून आपलं ज्ञान वाढवू शकतो आणि आपण स्पर्धेत टिकू शकतो. पण हे त्यालाच शक्य आहे ज्याला सेल्फ स्टडीची सवय आहे. ज्याला सेल्फ स्टडीची सवय नाही, शिकवला तितकंच अभ्यास करायचा अशी ज्याची मानसिकता आहे तो ॲव्हरेजच स्टुडंट म्हणून गणला जाऊ शकतो, तो टॉपवर जाऊ शकत नाही. हा माझा आतापर्यंतचा अभ्यास आहे. त्यामुळे सेल्फ स्टडी हाच एक यशाचा मार्ग आहे आणि या सेल्फ स्टडीसाठी तुम्ही जितके जास्त तास द्याल तितकं तुमच्यासाठी चांगलं. सर्वांना मी हात जोडून विनंती करतो की विद्यार्थ्यांनो, हे तुम्ही समजून घ्या, सेल्फ स्टडी केली तरच तुम्ही पुढे जाणार आहात. सेल्फ स्टडी नाही केली तर पुढे जाणार नाही.